जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर हल्ला, मराठा समाज बांधवांकडून हल्ल्याचा प्रयत्न, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात. तर आमदार नसताना 20 कोटी मिळाल्या संदर्भातल्या सदा सरवणकरांच्या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 5 वाजता राष्ट्राला करणार संबोधित. पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील उस्तुरी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. उस्तुरी गावातून औराद शहाजनीकडे जाणारा मार्ग बंद. नाशिक जिल्ह्यात कांदा दराचा प्रश्न तापला. दर घसरत असल्यानं शेतकरी आक्रमक. हमी भाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 3-3 कोटी होतात खर्च. कुठे कुठे तर 100 बोकडं दिले जातात. पैसे खर्च करून मातीत जायचंय का? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य. पुणे पोलिसांनी घायवळ गँगच्या 5 आरोपींची काढली धिंड. धिंड काढ्यात पोलिसांचा गुंडांना इशारा. आणि राज्यभरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी. देवींची मंदिरं सजली तर अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियांचं आयोजन. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची घडामोड पाहणार आहोत. जालना येथे धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना इथे आले. यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या वाहनावर मराठा आंदोलकांनी दगडफेक करत हल्ला केलाय. यामध्ये त्यांच्या वाहनाचं नुकसान झालं, पण सदावर्ते यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी धनगर आंदोलकांच्या आंदोलनाला भेट दिली. धनगर उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी जातानाचा हा सगळ्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे समृद्धी हायवे मार्गे जालन्याला निघालेले होते आणि वाटेमध्येच मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केलाय. गाडीची तोडफोड झाली आहे, पण त्यांना कुठलीही जीवितहानी झाली नाही. यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी धनगर आंदोलकांच्या आंदोलनाला भेट दिली आहे. राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते. आमदार असलेल्यांना 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतात असं म्हणत माजी आमदार सदा सरवणकरांनी एकच खळबळ उडवून दिली आहे, ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार आणि ओरड होते. मग आमदारांकडून ही वारंवार ओरडही केली जाते. मात्र आमदार नसलेल्या सरवणकरांना 20 कोटींचा निधी दिला जातोय. यामुळे विरोधक सरकार विरोधात आक्रमक होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात. करताना मी दिसतोय सगळीकडे. अर्थात समाधान म्हणजे माझा मुलगा आहे, हे लोक आणि शाखा प्रमुख आमचे ही लोक जाऊन कामांची उद्घाटन करतात. कारण आपला पिंड आहे हा काम करण्याचा पिंड आहे. राजकारण करून आम्हाला कोणीतरी मानावं किंवा आपल्याला मतदान करावं अशी काही अपेक्षा नसते. जनतेची कामं 20 कोटी देऊन सुद्धा जनतेची कामं ते करत नाही. तुम्ही बघा, जर पडलेला आमदार असेल त्याला आत्ता 20 कोटी, मग जेव्हा तो 2.5-3 वर्ष ह्या सत्तेमध्ये होता त्यांना तर 60-70 हजार कोटीचा
निधी मिळाला असेल, तो निधी गेला कुठे? एवढा जर निधी आता मिळत असेल तर तेव्हा नक्कीच मिळाला असेल. तो जर माहीम विभागाचा खरोखर यांनी जर विकास करायचा ठरवला असता तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये म्हणजे जाताना सोन्याचा मुलामा लावला असता तरी निधी उरला असता. एवढा निधी त्यांना मिळाला असेल, परंतु तो निधी गेला कुठे याची सखोल चौकशी विधानसभा अध्यक्षांनी करावी. तो निधी अर्ध्यापेक्षा जास्त यांच्या खिशात गेलाय, कारण इलेक्शनमध्ये एवढा पैसा त्यांनी विभागामध्ये पसरला होता. त्या पैसा पसरल्यामध्येच माजी आमदार घसरला आणि पडलेला होता, हे लोकांनी दाखवून दिलं. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. या ऑडिओ क्लिप मधील एका तरुणानं लक्ष्मण हाकेंना सामाजिक कार्य करत असताना पेट्रोलसाठी आपण पैसे देण्याची ऑफर दिली आहे. संबंधित ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. मात्र ही क्लिप खरी आहे का या संदर्भातली कुठलीही पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही. तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं, कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं, कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या. कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल. रितेश, सांगता युपीआय का? नंबर, फोन पे, गुगल पे? सांगता का मला? गुगल पे, फोन पे, युपीआय नंबर आहे का? हॅलो, हा, तुमचा फोन पे गुगल पे नंबर सांगा की. 93 हा 70 हा 22 हं 61. काय नाव येत आहे? रितेश बरं. अग्रवाल. माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे. हा हा अकाउंट दिलाय तुम्हाला. बरं बरं बरं. तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात. काय करताय? भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते. तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय. लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाची समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय. मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली. तुझी अवकात नाही साहेब, तू समाजाच्या विरोधात काम करतो. जनाच्या ना मानाची तरी वाटू दे. हा, तर या ऑडिओ क्लिपवर लक्ष्मण हाकेंनी स्पष्टीकरण दिलंय. काही लोक उदारांतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं. हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असताना याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही. कोण असेल याच्या पाठीमागे? तुम्हाला माहिती आहे ना, कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत, वेगवेगळे आरोप होत आहेत. माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही. ओबीसीची